विचारलं की शिवाजी महाराजांचे मित्र कोण होते, तर आमची माणसं नावं सांगतात. काय? तानाजी आहे, बाजी आहे, येसाजी आहे, मुरारबाजी आहे, चिमणाजी आहे, बाळाजी आहे. हे शिवाजी महाराजांचे मित्र. माझ्या माता भगिनींनो, नाही, हे शिवाजी महाराजांचे मित्र नाहीत. हे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. का? कारण जिजाऊंना माहिती आहे की आपल्या मुलाचे मित्र कोण असतात यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून असतं. आपल्या मुलाचे मित्र जर चांगले असतील तर आपला मुलगा चांगल्या वळणावर चालणार. आपल्या मुलाचे मित्र जर वाईट आणि व्यसनी असतील तर आपला मुलगा त्याच वळणावर चालणार. हे जिजाऊंना माहिती आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांसोबत जी माणसं आहेत ना, ती जिजाऊंनी जोडून दिलीत. कशी जोडली असतील माणसं? सायंकाळची वेळ आहे. जावळीच्या खोळ्यामध्ये उमरठा नावाचं गाव आहे आणि गावामध्ये एक दवंडी देणारा आलाय. चौकात उभा आहे आणि आवाज देतोय, ऐका हो ऐका. पुण्यामधून, लाल महालामधून मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवबाराजे यांनी दवंडी पाठवली आहे की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला एक रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा एक होन बक्षीस दिला जाईल. ऐका हो ऐका. दवंडी देणारा निघून गेला आणि एक छोटस पोरगा आपल्या भावाला विचारतोय, ए दादा, चालतोस का पुण्याला? मारूया रानडुक्कर आणि घेऊन जाऊया पुण्यामध्ये. भाऊ म्हणतोय, काय करायचं रानडुक्कर? कशाला पाहिजे तुला सोनं? दादा, सोनं नको रे, आपला शिवबा राजा भेटन की, मासाहेब भेटतील की, चल की रे दादा. आणि शेतकऱ्याचीच पोरं दुसऱ्या दिवशी सकाळी घरामधून बाहेर पडली, भाकर बांधून घेतली, जंगलात आले, दिवसभर जंगलात फिरले. एक नाही, दोन नाही, 3 रानडुकरं मारली, पाय तोडले, खांद्यावर टाकले तर आलेत पुण्यामध्ये. लाल महालासमोर आले, दरवाजा बंद बघितला आणि आवाज दिला, ओ मासाहेब, अरे कोणी आहे का वाड्यात? दरवाजा उघडा की, आम्ही आलोय बघा. मासाहेबांनी दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं की 2 पोरं उभी दिसली. मासाहेबांनी विचारलं, कोण रे तुम्ही? का आवाज देतायत? आणि एकानं सांगितलं, मासाहेब, तुम्ही दवंडी पाठवली होती. तुम्ही सांगितलं होतं की जो कोणी शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या रानडुकराला मारून आणील त्याला एक रानडुक्कर मारल्यावर सोन्याचा एक होन बक्षीस दिला जाईल. मासाहेब, 3 रानडुकर म्याच मारलीत बघा. नक्की तूच मारलीस का रे? ओहे मासाहेब, मासाहेब, मी अख्खं रानडुक्कर खांद्यावर उचलून आणणार होतो, पण हा म्हटला की नुसते पाय तोडून नेलेत ना तरी मासाहेब बक्षीस देत्यात. मासाहेब, म्याच मारलीत बघा. बहादूर दिसतोस रे. काय नाव तुझं? मासाहेब, म्या तानाजी, हा माझा भाऊ सूर्याजी. तानाजी, अरे येतोस का स्वराज्यामध्ये? येतो ना मासाहेब. पण मासाहेब, एक सांगू का? म्हटले, काय? मासाहेब, मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त तलवार चालवता येते. आणि कणाडल्या मासाहेब, ताना, अरे माणसाला थोडंच यावं, पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं ना, ये स्वराज्यात. आणि असा एक 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 माणूस उभा केला आणि स्वराज्य उभं केलं. जात नाही बघितली कोणाची, धर्म नाही बघितला शिवाजी महाराजांनी. अरे सगळ्या जातीची लोक आहेत, सगळ्या धर्माची लोक शिवाजी महाराजांसोबत आहे. कोंडाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. जीवा नावाचा न्हावी आहे. सगळ्या जातींची लोक आहेत, सगळ्या धर्मांची लोक आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. राज्य कुणाचं? पुरुषांचं नाही. माझ्या माता भगिनींनो, एवढ्या संख्येनं तुम्ही इथं जमलात ना, हे तुमच्यामुळं उभं आहे सगळं. स्त्रियांमुळं, महिलांमुळं. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. काय झालं? शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकले आणि पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकल्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटले. 2 पालख्या बनवल्या गेल्या. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एका पालखीमध्ये शिवाजी महाराज बसलेत आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद नावाचा न्हावी या पालखीत बसवला गेला. शिवाजी महाराजांचं रूप घेऊन आज शिवा काशीद सिद्धीच्या भेटायला गेलाय. शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघून गेले आणि शिवाची पालखी सिद्धीच्या शामियानासमोर आली आहे आणि सिद्धीला वाटलंय शिवाजी महाराज आले आणि सिद्धी घेऊन निघालाय. शिवाला आतमध्ये आणलं, समोर उभा आहे, बसवलं समोर. आणि बऱ्याच वेळाकडे शिवाजी महाराज शिवाची चर्चा करतोय आणि बऱ्याच वेळानं शिवाजी महाराजांच्या माग, या सिद्धीच्या पाठीमागे जो माणूस उभा आहे तो लटाकला, फुटला. लगता तो है मगर ये शिवाजी नहीं हो सकता. आणि सिद्धीनं संशय उपसली, त्या शिवाच्या मानेवर धरली आणि कडाडला, सच बता, तू ही शिवाजी है? आणि हा सांगतो
म्हणतोय शिवा, अरे हा मैं ही शिवाजी हूं. तलवारीचा वार घुमला, अंगावरून रक्ताची चिरकांडी उडाली आणि सिद्धी कडाडला, अब बता तू ही शिवाजी है. आणि म्हणतोय शिवा, अरे हा मैं ही शिवाजी हूं. दुसरा वार घुमला, रक्त शरीरावरून ओघळायला लागलं आणि सिद्धी विचारतोय, सज बता तू ही शिवाजी है. आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही शिवाजी हूं. आणि आता वळलाई सिद्धी त्याच्या संशयी डोळ्यांकडे. ते डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा पोरगा. तो म्हणतोय, हुजूर हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. म्हणजे माझ्या वडिलांच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांना मी बघितलंय. त्यावेळी कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा वार शिवाजी महाराजांच्या डोक्यावर लागलाय. आणि हे जर खरे शिवाजी तर त्या गोष्टीला 6 महिने झाले तर यांच्या डोक्यावर ती खून असेल. आता सिद्धी वळलाय शिवाकडं, अब बता तू ही शिवाजी है. आणि म्हणतोय शिवा, अरे हा मैं ही शिवाजी हूं. आणि बघता बघता डोक्यावर वार गेला, डोक्यावरचा जिरेटोप खाली पाडला गेला. डोक्यावर बघितलं, कुठं वाराची खून नव्हती. आमचा शिवा सापडला. आणि खवळलेला सिद्धी कराडला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ही शिवाजी है. आणि कराडला शिवा रक्तानं न्हालेला, अरे जन्माला शिवा न्हावी म्हणून आलो असलो तर काय फरक पडतो. मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे भाग्य कमी आहे का. शिवा पडला, पण सगळ्यात मोठी गोष्ट घडली पुढं. शिवाजी महाराज विशाळगडावर निघून गेले. बाजी प्रभू आणि शेकडो बांधल मावळ्यांनी खिंड लढवली आणि महाराज विशाळगडावर पोहोचले. आणि महाराज विचार करताय, शिवाचं काय झालं असेल, शिवाचं काय झालं असेल. आणि 3 दिवसानंतर शिवाजी महाराजांना बातमी लागली आहे काय, की पन्हाळ्याच्या पायथ्याशी सिद्धीनं शिवाची गर्दन मारली. सिद्धीनं शिवाला ठार केलं. आणि महाराज कडले त्या शिवाच्या घरी गेलं पाहिजे, त्याच्या म्हाताऱ्या आईला भेटलं पाहिजे, त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केलं पाहिजे. आणि निघाले शिवाजी महाराज शिवाच्या घरी जायला. नेभापूर नावाचं गाव आहे शिवाचं. गावात वर्दी पाठवली आहे की सायंकाळच्या वेळेला शिवाजी महाराज आपल्या गावात येत आहेत. आता शिवाजी महाराज गावात येतात म्हटल्यावर अख्खं गाव शिवाजी महाराजांना घ्यायला गावच्या वेशीवर आलंय. गावचा पाटील आलाय, गावच्या सगळीच माणसं आली आहे. आणि शिवाजी महाराज सायंकाळच्या वेळेला गावाच्या वेशीवर आले आणि घोडपांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरले आणि गावच्या पाटलाला विचारलं, अरे शिवाचं घर कुठं आहे, शिवाचं घर कुठं आहे. आणि तसं तो त्यानं बोट दाखवलं, ती बघा राज समोर शिवाची झोपडी आहे. आणि तसं शिवाजी महाराज वेगाने त्या झोपडीकडे गेले आणि समोर जाऊन बघितलं, त्या शिवा काशीदाची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरती बघितली आणि शिवाजी महाराज सांगतायत, आई आई अगं माझी आरती कुठं करते आई, अगं 8 दिवस झाले तुझं पोर मारलं गेलं. आई माझी आरती करू नको, आपला शिवा गेला. आणि तसं शिवाची आई सांगते, राज पोरग गेलं ही गोष्ट 4 दिवसापूर्वीच समजली बघा. राज माझं पोर गेलं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला. राजा आरती करून घ्या. आणि शिवा काशीदाची आई शिवाजी महाराजांची आरती ओवाळते. आरती ओवाळली गेली. शिवाजी महाराजांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. आणि महाराज आतमध्ये आले. जमिनीवर घोंगडी अंतरली होती. आज आमची माणसं खुर्चीशिवाय बसत नाही. औरंगजेबाचा दरबार शिवाजी महाराजांनी उभं राहायला जागा मिळाली नाही म्हणून लाथाडला. ते शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या घरामध्ये खाली जमिनीवर बसलेत. आणि शिवाजी महाराज त्या शिवाच्या आईला सांगतायत, आई आपला शिवा गेला, आई शिवा गेला. आणि तसं त्या शिवा काशीदाची आई शिवाजी महाराजांकडे बघते. आणि शिवाजी महाराज सांगतात, आई तुला काय पाहिजे ते बोल, मी तुला देतो. आणि त्या शिवा काशीदाची आई सांगते, राज मला पोर गेला ते 8 दिवसापूर्वीच समजलं बघा. आणि त्या आईनं आपल्या सुनेला आवाज दिला, अगं बघितलंस का आपल्या घरात कोण आलंय, आपल्या मुलखाचा धनी राजा आलाय आपला. अगं तोंड गोड कर राजाचं, गुळपाणी आण राजाला. आणि शब्द ऐकलेत आणि शिवाजी महाराज म्हणतात, आई अगं माझं तोंड कुठं गोड करते, तुझा पोर गेला. आणि तसं शिवाची म्हातारी आई रडायला लागली आहे. आणि ती सांगते, राज पोर गेला ते गावात 4 दिवसापूर्वीच समजलं, पण अख्ख्या गावात कोणी रडलं नाही बघा, कोणी रडलं नाही. पण त्या दिवशी अख्ख्या गावात कुठं चूल सुद्धा पेटली नाही. प्रत्येक जण यायचा, मला भेटायचा आणि एवढं सांगायचा, माय त्या शिवाजी राजा करता मरणारी लय हाईत, पण माय तुझं पोर एवढं भाग्यवान की तुझं पोर मरताना सुद्धा शिवाजी महाराजाच्या रूपात मेलं. तुझ्या इतकं भाग्यवान कोण नाही राज. आणि ती आई रडतीये.
आणि त्या आईला रडताना बघितलं आणि शिवाजी महाराज सांगतात, आई तुला काय पाहिजे, तुझी पाहिजे ती मदत करतो, तू रडू नको, तुला काय पाहिजे. आणि त्यावेळी त्या शिवा काशीदाची आई म्हणते, राज मला काहीच गरज नाही, मी शेतकरी आहे, मी पिकवून खाईल, मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय. शिवाजी महाराजांनी विचारलं, आई काय वाईट वाटतं. त्यावेळी त्या आईने सांगितलं की राजा वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की नियतीनं परमेश्वरानं मला एकच पोरगा का दिला होता, जर मला अजून 4 पोरं दिली असती ना तर ती सुद्धा तुमच्या स्वराज्या करताच दिली असती. राज ही भावना कोणाची आहे? शेतकऱ्याची आहे. आता मला एक उत्तर द्या, इथं बसलेली माझी प्रत्येक आई आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत, बरोबर आहे? तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहेत. माझी आई सकाळी 6 वाजता 5 वाजता उठते. तुम्हीच सगळ्या मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे. मला एक सांगा, घरात सगळ्यात आधी माझी आई लवकर उठते. प्रत्येकाला आंघोळीला पाणी दिलं गेलं पाहिजे, प्रत्येकाला चहा दिला गेला पाहिजे, प्रत्येकाला जेवण दिलं गेलं पाहिजे. एवढं सगळं करून दुपारच्या शेतामध्ये न्यायच्या भाकऱ्या बांधायच्या, दुपारचं जेवण करायचं, दिवसभर शेतामध्ये काम करायचं, घरी आल्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, प्रत्येकाचं अंथरूण टाकायचं, सकाळी पुन्हा माझ्या आईनं सकाळी लवकर उठायचं. काय अपेक्षा आहे माझ्या आईची? काय अपेक्षा असेल बापाची? पोरानं भारत बांगलादेशची मॅच बघावी म्हणून, पोरानं क्रिकेटची मॅच बघावी, ही माझ्या आई आमच्या आई बापाची अपेक्षा एवढीच आहे की किमान जे दुःख आमच्या वाट्याला आलं, शेतकरी म्हणून जे आम्ही जगलो, ते आमच्या पोरांच्या वाट्याला येऊ नये, एवढीच अपेक्षा आईची बापाची आहे. याच्यापेक्षा वेगळं काय आहे? पण परिस्थिती अशी आहे की या देशामध्ये सगळे सुखी आहेत, सगळे सुखी आहेत. प्राध्यापक सुखी आहे, डॉक्टर सुखी आहे, वकील सुखी आहे, इंजिनियर सुखी आहे. राजकीय लोकांचं तर विचारायलाच नको, त्यांच्या इतकं सुखी कोणीच नाही. पण सगळ्यात वाईट कोणाचं आहे? तुमचं आणि आमचंच आहे. मग का आली आमच्यावर वेळ? मला एक सांगा, कोणत्याही कारखान्यामध्ये जा, 1 किलो लोखंड टाकलं तर बाहेर किती पडतंय? 1 किलो. 1 किलो प्लास्टिक टाकलं तर बाहेर किती पडतंय? 1 किलो. आमचा उद्योग असा आहे, मुठभर टाकलं तर पोतभर बाहेर पडतंय, तरी तोट्यामध्ये कोण आहे? आम्हीच तोट्यामध्ये. का अशी वेळ आली? कारण आमचा विचार करणारं इथं कोणीच नाही. आमच्या शेतकऱ्याचं चिंतन करणारं, त्याची परिस्थिती बदलली पाहिजे असा मला सांगा. तुम्हाला उदाहरणच सांगतो. आता तुम्ही मराठवाड्यातली माणसं आहे, तुम्ही म्हणाल उदाहरण सांगा. आता मी पुण्याहून आलोय तुमचं, मी पुण्याला राहतो, तरी तुमच्या मातीचं उदाहरण सांगतो. हा पलीकडे तुमचा जालना जिल्हा आहे, सिल्लोड रोडला का जालना लागतं, बरोबर आहे? जालन्याच्या पुढे गेला की भोकरदन म्हणून तालुका आहे. भोकरदन मध्ये पळसखेडा म्हणून गाव आहे. पळसखेड्यामध्ये आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. आप्पासाहेब जाधवाला आई 3 पोरं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे रामेश्वर, मधल्या मुलाचं नाव आहे अनिल, धाकट्या मुलाचं नाव आहे सुनील. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या मुलाचं रामेश्वरचं लग्न लावलं, गुण्या गोविंदानं सगळं चालू आहे. जुलै महिन्यामध्ये लग्न लागलं, सगळं आनंदामध्ये चालू आहे. मोठा मुलगा शेती करतोय, मधला मुलगा आपल्या भावाला शेतीमध्ये मदत करतोय, आणि सगळ्यात धाकटा सुनील जो आहे हा संभाजीनगरला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतोय. लॉकडाऊन लागलं, लहाना पोरगाही घरी आला, सगळं घराच्या आनंदामध्ये चालू आहे. दिवाळीचे दिवस आहेत आणि दिवाळीच्या दिवसामध्ये घरामध्ये गोडधोड केलंय, सगळं मस्त सुरू आहे. आणि शेतामध्ये गहू पेरलाय, गहू, आणि गव्हाला पाणी द्यायचंय. आता आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की लाखोंची थकबाकी असणाऱ्या कारखान्यांना 24 तास लाईट आहे. लाखोंची थकबाकी असणाऱ्या MIDC महानगरपालिकेला 24 तास लाईट आहे. फक्त शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही, तर रात्रीची लाईट आहे, बरोबर आहे? सगळीकडे परिस्थिती अशी आहे. आणि मग रात्री शेतामध्ये जाऊन गव्हाला पाणी द्यायचंय म्हणून मोठा भाऊ जो आहे रामेश्वर आणि मधला भाऊ अनिल, हे दोघही रात्री 12 वाजता लाईट येणार आहे, शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायला निघालेत. आणि तसं धाकटा सुनील म्हणतो की दादा तुम्ही दोघच जण जाताय, मी घरी काय करू एकटा, मला पण घेऊन चला की तुमच्या सोबत. आणि मग ते म्हणजे ठीक आहे चल. तिघही भावंड शेतामध्ये आले. 12-12:30 वाजता लाईट आली आहे, आणि लाईट आली म्हटल्यावर मोटरचं बटन चालू करायकरता मोठा भाऊ रामेश्वर विहिरीजवळ जायला निघाला. दोघही भावंड लांब बांधावर बसलीत आणि मोठा भाऊ विहिरीजवळ गेला. पण MSCBच्या भोंगळ कारभारामुळे त्या डीपीचा जो स्विच आहे, त्या संपूर्ण स्विचला, त्या पोलला करंट उतरला होता, आणि तो संपूर्ण करंट बाजूच्या विहिरीच्या पाण्यात उतरला होता. याला समजलंच नाही, आणि बटन चालू करण्याकरता त्या स्विचला हात लावला, बटनाला हात लावला, आणि हात लावता क्षणी विजेच्या प्रचंड धक्क्यानं हा मोठा भाऊ पलीकडच्या विहिरीत फेकला गेला. विहिरीत फेकला जात असताना तो जोरात ओरडला, आणि लांब बसल्या दोघं भावांना असं वाटलं की आपला भाऊ पाय घसरून विहिरीत पडलाय. दोघही भावंड धावत आली, चपला काढून ठेवल्या, भावाला वाचवण्याकरता विहिरीमध्ये उड्या मारल्या. पण विहिरीमध्ये संपूर्ण पाण्याचा करंट उतरला होता, कोणाला पोहताच आलं नाही. ती गई भावंड जागीच गतप्राण झाली, जागीच गतप्राण झाली. रात्रीचे 3 वाजले, लाईट गेली आहे. 2:15 झाले, 3:30 झाले. म्हातारा बाप घरी विचार करतोय, आप्पासाहेब पोरं घरी कशी आली नाहीत?
3 वाजता लाईट जाते, 3 सव्वा 3 पर्यंत पोरांनी घरी यायला पाहिजे. अजून लेकर घरी कशी आली नाहीत. आणि माझ्या भावंडांनो, ती तरुण मुलं असतील ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बापाचं वय किती झालेलं असतं किंवा आपल्या आईचं वय किती झालेलं असतं ना, जोपर्यंत मुलगा घरी येत नाही तोपर्यंत आईच्या डोळ्याला डोळा लागत नाही. 3 वाजेपर्यंत, 3:15 वाजले, बाप वाट बघतोय, पोर आली नाही तर 74-75 वर्ष वयाचा म्हातारा 3:30 वाजता पायात चप्पल घातली, हातामध्ये बॅटरी घेतलीये, शेतात जायला निघालाय. पोरं कुठं आहेत? शेतामध्ये आलाय आणि शेतात शोधतोय पोरांना. अख्ख्या शेतात बॅटरी फिरवली आहे पण पोरं सापडत नाही. गव्हाला पाणी पण दिलेलं नाही. पोरं गेलीत कुठं? आणि म्हातारा आवाज देतो, रामेश्वर अरे बाळा कुठेस? सुनील बेटा कुठेस? अनिल अरे बाळा कुठेस? सगळ्या पोरांना आवाज देतो, एकही पोरग आवाज देत नाही. म्हाताऱ्यानं अख्ख्या शेतात बघितलं, पोरं कुठं सापडत नाही. म्हातारा पोरांना शोधत शोधत त्या विहिरीजवळ आला. विहिरीजवळ धाकट्या पोराची चप्पल पडलेली बघितली. नकळत चुकून त्या विहिरीवरून सहज बॅटरी फिरवली आणि बघितलं 3ही पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतकरणाला? काय वेदना झाल्या असतील? काय वाटलं असेल? आप्पासाहेब 14 आमदार येऊन गेले त्या ठिकाणी, 3 खासदार, 5 मंत्री येऊन गेले. सगळ्यांनी असं सांगितलं की नाही, वाईट झालं, शेतकऱ्याचं कुटुंब होतं, एकाच वेळी 3ही पोरं गेली, दुःख आहे, वाईट असं व्हायला नको होतं. बाबा तुम्हाला सरकारकडून काहीतरी मदत नक्की झाली पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं मदत झाली पाहिजे. पण बाबा आता परिस्थिती अशी आहे की सध्या विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यामुळे तुम्हाला काही मदत करता येणार नाही. लवकरच मदत करतो. त्या गोष्टीला आज 3 वर्ष उलटून गेली. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 रुपयाची सुद्धा सरकारी मदत झाली नाही. का झालं असेल असं? का होत असेल? तुमच्या मातीतलं उदाहरण आहे. हे काय होतं? त्याचं कारण असं आहे, तुमचा आणि आमचा विचार करणारा व्यवस्थेमध्ये कुणीच नाही. आमच्या शेतकऱ्याबद्दल बोलणार इथं कुणीही नाही. आणि ते बोलणार उभं करायचं असेल ना, तर माझे मातांनो, आयांनो, तुम्हाला विनंती आहे, आपल्या पोरांना वाचायला शिकवा, आपल्या पोरांना अभ्यासायला शिकवा. आपल्या पोरांना सांगा, बाळा दादा मामा काका कोणाच्या पाठीमागे फिरण्यापेक्षा, कोणाचे पाय पकडण्यापेक्षा आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा हात पकडून ठेव. आयुष्यात मोठं होता येतं. हे आईनं शिकवायचं आहे, हे बापानं शिकवायचं. शिकवा आपल्या पोरांना, आपल्या पिढींना घडवा, त्यांना वाचायला शिकवा. हातामध्ये पुस्तकं द्या, सांगा बाळा तुला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, ते शिकवायला लागेल तुम्हाला. आणि ज्यावेळी आमची शेतकऱ्याची पोरं ही IAS होतील, IPS होतील, कलेक्टर होतील, त्यावेळी ते आमचा विचार करतील की आपली आई काय करत होती, आपला बाप काय करत होता, आपल्या गावाला आपल्याला न्याय द्यावा लागेल. अशी पिढी आपल्याला घडवायची तेवढ्या करता. कारण शिक्षणाची अवस्था आता इतकी वाईट आहे की मी पुण्यामधून आलोय, 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझं छत्रपती संभाजीनगरला व्याख्यान होतं. आता रोज, मगाशी म्हटलं मी तुम्हाला, रोज प्रवास करायला लागतो, त्यामुळे पाठ दुखते, म्हणजे पाठीचा त्रास होतो. म्हणून मी विचार केला की आपण गाडीत काही यायचं नाही. मी विचार केला ना सर की आपण शिवशाहीमध्ये येऊया. शिवाजीनगरला आलो, शिवशाहीत बसलो. शिवशाही चालू झाली आहे आणि गाडी चालू झाली. गाडी अहमदनगर पर्यंत आली आणि गाडी नगरला आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आता आजीचं वयस्कर आजी बिचारी माझ्या बाजूला बसली आणि आजीसोबत एक 3-4 वर्ष वयाचं पोरगं होतं. नातू असेल आजीचा. गाडी चालू झाली आहे आणि बिचाऱ्या त्या म्हातारी आजीला झोप लागते आणि ते नातू काय आजीला झोपू देत नाही. सारखी आजीची पिशवी ओढ, आजीची पाण्याची बाटली ओढ, आजीचा पदर ओढ, सारखा आजीला त्रास देतोय. आता बराच वेळ गोंधळ चालू आहे आणि बऱ्याच वेळानंतर आजी त्या नातवाला झोपवायचा प्रयत्न करते. ते पोरगं झोपत नाही, आजीलाही झोपू देत नाही, सारखा त्रास देत आहे. आणि बऱ्याच वेळाने आजी मला म्हटली, बाळा हे पोरगं काही झोपत नाही, मला जरा मदत करतो का? मी म्हटलं आजी काय करू? आजी म्हटली, बाळा मी याला उचलते, त्याला मांडीवर घेते, त्याचं डोकं मी माझ्या मांडीवर घेते, त्याचे पाय तुझ्या मांडीवर देते, त्याला मी जरा थापरवते, म्हणजे हे जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी हरकत नाही. आजीनं ते पोरगं उचललं, त्याचे पाय माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं आणि आजीनं त्या पोराला थापडवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोराला थापडवतीये, झोपवतीये आणि म्हणतीये, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळे ना, म्हातारी या पोराला डिप्लोमा का म्हणतीये. मी आजीला विचारलं, आजी तू या पोराला डिप्लोमा का म्हणतीये? आजी म्हटली, बाळा यो माझा नातू आहे, माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता, त्यानं डिप्लोमा काही केला नाही, तो यालाच घेऊन आला म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटला ही परिस्थिती आहे आमची. मग घडवायची कोणी पोरं?
शिकवायची पण. आता मला एक सांगा, आज मला समाधान एका गोष्टीचं इथं एवढं वाटलं की तुम्ही टीव्ही सोडून इथं येऊन बसलेत. म्हणजे आमच्याकडे आता परिस्थिती अशी आहे की संध्याकाळी 7 ते 10 हा प्राईम टाइम असतो. प्राईम टाइम अजिबात टीव्ही सोडायचा नाही, सगळे टीव्ही समोर. म्हणजे संध्याकाळी 7-7:30 वाजले ना प्रत्येक घरामध्ये भांडण आहे नवरा बायको मध्ये. कशावरून? पोराला कोणी शिकवायचं? अजिबात नाही. भाजी काय करायची? त्याच्यावरून पण नाही. पोराचा अभ्यास कोणी घ्यायचा? याच्यावरून पण नाही. टीव्हीचा रिमोट कोणाकडे पाहिजे याच्यावरून भांडण आहे. अरे पोरांचं किंवा आमचं, माझ्या तरुण माता भगिनींचं काय आहे? आमची म्हातारी आजी सुद्धा टीव्ही समोरून बाजूला सरकायला तयार नाही. एका खेडेगावातली घटना आहे. काय झालं, त्या गावात गेलो तेव्हा समजलं, एक म्हातारी आजी मेडिकल वाल्याकडे गेली आहे. त्याला म्हणते, लेकरा माझी दाढ दुखती आहे, मला जरा गोळ्या लिहून देतो का? मेडिकल वाल्यानं 2 गोळ्या काढल्या. आजीला म्हटलं, आजी ही पांढरी गोळी आहे, ही 7:30 वाजता घ्यायची, जेवायला बसायचं, आणि जेवण झालं की 8 वाजता लाल गोळी घ्यायची. आजी म्हटली, लेकरा घरामध्ये पोरं नाहीत, मला घड्याळ कळत नाही, गोळी घ्यायची कशी? मेडिकल वाला हुशार होता. तो म्हटला, आजी टीव्ही बघतेस का? म्हटला. आजी म्हटली, मग बघते ना. म्हटले, काय बघतेय? म्हटले, सगळं बघते, राणा दादा बघतेय, पाठकबाई बघतेय, सगळं बघतेय. म्हटलं, मग आजी एक काम करायचं, 7:30 वाजले, आई कुठे काय करते लागलं, अरुंधती आली का पांढरी गोळी घ्यायची, जेवायला बसायचं म्हटला. आणि 8 वाजले, रंग माझा वेगळा लागलं, दीपा आली का लाल गोळी घ्यायची म्हटला. बरोबर आहे का नाही? बरोबर. ही परिस्थिती आहे आमच्याकडे. शिकवायचं कोणी? पोरं ठरवायची. आम्हाला सांगायला लागणार आहे, बाळा अभ्यास कर, बाळा निर्व्यसनी हो. कारण परिस्थिती अशी आहे की बाप संध्याकाळी घरामधून दिवसभर बाहेर आला का बाप पोरला आवाज देतोय की बेटा माचीस घेऊन ये. पोरग विचारतोय, बाबा माचीस कशाला, काळीपेटी कशाला? बाप सांगतो, सिगरेट पेटवायची आहे. ते पोरग माचीस अशी आणून देतोय की बाप जणू काय आता ऑलिम्पिकची मशाल पेटवणार आहे. आणि मग बापाचं सुरू, तोंडातून धूर, नाकातून धूर. दुसऱ्या दिवशी ते पोरगा अख्ख्या वर्गात सांगतं, काय आपला बाप म्हणजे 1 नंबर जादूगार आहे, सगळीकडून धूर काढतो, सगळीकडून धूर. मग तेच पोरग जेव्हा म्हातारपणी आई बापाचा धूर काढतं तेव्हा आम्हाला संस्कारांची किंमत कळते. आता मला सांगा, आमच्या मुलांना काय आदर्श वाटला पाहिजे, काय आदर्श आहे? मी तुम्हाला विचारलं की मागच्या 10 वर्षापूर्वी मराठीमध्ये एक पिक्चर आला होता, ज्या पिक्चरनं 100 कोटी कमवले. कोणता पिक्चर होता? मराठीतला पहिला पिक्चर आहे ज्याने 100 कोटी कमवले. सैराट. बरोबर. सैराटचा हिरो कोण आहे? वर्षा. हिरोईन कोण आहे? आर्ची. डायरेक्टर कोण आहे? नागराज मंजुळे. नागराज मंजुळेला एक सख्खा चुलत भाऊ आहे, याचं नाव काय आहे? नाही माहित. जे माहित व्हायला पाहिजे माहित नाही झालं. काय झालं? सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे. तुमचं जसं मांडणा गाव आहे ना, तसं करमाळ्यापासून काही अंतरावरती एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे, छोटस गाव आहे, आणि त्या गावाचं 18 किलोमीटर अंतरावरचं काम चालू आहे. आणि रस्त्याचं जेऊर नावाचं गाव आहे, आणि त्या जेऊरचं आणि त्या करमाळ्याचं रस्त्याचं काम चालू आहे. 18 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे. आणि त्या ठिकाणी 17-18 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि त्या रस्त्यावरती मजूर कुटुंबातल्या काही स्त्रिया काम करतायत. म्हणजे घन घ्यावा, गणानं दगड फोडावा, आणि दगड फोडल्यावर बारीक खडी जी खाली उरते ना, ती खडी घ्यावी आणि त्या रस्त्यावर टाकावी, असं काम या स्त्रियांचं चालू आहे. आणि बघता बघता सकाळ एक स्त्री त्या ठिकाणी काम करते. नवरा नाही मरण पावलाय, आई येत्या, आणि त्या बाईला 5 वर्ष वयाचं पोरग आहे. बरं, त्या पोरला सांभाळायला घरामध्ये कोणी नाही. आई त्या पोरला घेऊन आली आहे. दिवसभर आईनं काम करावं, पोरग समोर खेळतोय, दिवसभर चालू आहे. म्हणजे पोरग समोर खेळतोय, आई काम करते. दुपार झाली की आई जेवण करते. आणि बघता बघता एक दिवस उगवला, आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते. सकाळची वेळ आईचं काम चालू आहे. दुपारची जेवण आटोपली, आणि जेवण आटोपल्यावर समोर पोरग माती दगड खेळतय, आणि त्या आईचं लक्ष नाहीये. आईनं घन उचललाय, आई घन दगडावर मारणार. त्याच वेळी समोर खेळणारं पोरग आईकडे धावत आलंय, आईचं लक्षच नाहीये. आईनं घन दगडावर मारला, दगड फुटला, पण फुटलेल्या दगडामधून एक टोकदार खडी उडाली आणि पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. डोळ्यामधून रक्त व्हायला लागलं. आईनं पटकन पोरग जवळ घेतलं, पदर काढला, पदर पोराच्या डोळ्याला लावला. अख्खा पदर रक्तानं माखलाय, अख्खा पदर. आणि कोणतरी म्हटलं, हो बाई, हे पोरग उचला, दवाखान्यात घेऊन जा. पहिलं पोरग उचललं, करमाळ्याच्या सरकारी दवाखान्यात आणलं. कोणतरी म्हटलं, हो बाई, इथं होत नाही, औरंगाबादला न्या. ते पोरग उचललं, तसंच संभाजीनगरच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे आणलं. डॉक्टरनं डोळा तपासला आणि या बाईला सांगितलं, बाई, या पोराच्या डोळ्यामध्ये आतपर्यंत बारीक खडी गेली आहे. आणि डॉक्टरनं बारीक खडी डोळ्या त्या चिमट्यानं काढली आहे आणि सांगितलं की या पोराच्या डोळ्याचं पुढच्या 4 दिवसामध्ये तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. जर ऑपरेशन केलं नाही तर हा पोरगा उजव्या डोळ्यानं आंधळा होणार.
बाईनं घाबरत घाबरत विचारलं, डॉक्टर खर्च किती आहे? डॉक्टर म्हटलं 40,000 रुपये खर्च आहे, तेवढे भरावे लागतील. आणि बाई रडायला लागली आहे. म्हणजे डॉक्टर, अहो रस्त्यावर दगड फोडते मी, नवरा नाहीये सोबत, एकुलता एक पोरगा आहे. डॉक्टर या पोराचा डोळा वाचवा ना. डॉक्टर अहो 40,000 आणू कुठून? तुमच्याकडे येताना 400 रुपये उसने घेतलेत आणि तेव्हा इथपर्यंत आली आहे, 40,000 मिळतात कुठून? डॉक्टर म्हटले, बाई 30,000 रुपये खर्च आहे, किमान तेवढे तरी भरावे लागतील, त्याशिवाय ऑपरेशन होऊ शकत नाही. बाईनं पोरग उचललं, घरी आणलं. 8 दिवस झाले पोरग घरामध्ये पडून आहे. पोराचा उजवा डोळा अंध झालाय, पोरग एका डोळ्याने अंध झालं. आईला काय करावं कळत नाहीये. आता आई विचार करते की पुन्हा कामावर गेले तर पोरग सोबत न्यायला लागणार. पुन्हा सोबत नेलं आणि पुन्हा एखादी खडी उडाली आणि जर डाव्या डोळ्यात गेली तर माझं पोरग दोनही डोळ्याने अंध होईल. त्या अंध पोराला सांभाळणार कोण? मला नाही न्यायचं पोरग. बरं न्यायचं नाही, मग ठेवायचं कुठं? पोरग? आणि एके दिवशी शेजारच्या घरामधली म्हातारी बाई घरी आली आहे. त्यानं विचारलं, काय ग पार्वता, कामावर का जात नाहीस? आणि स्त्रीनं सांगितलं, कसं जाऊ कामावर? पुन्हा कामावर गेले आणि पुन्हा एखादी खडी उडाली आणि या पोराच्या डाव्या डोळ्यात गेली तर माझं पोरग दोघं डोळ्यांनी अंध होणार. आणि अंध पोराला सांभाळणार कोण? नाही जायचं कामावर. म्हातारी हुशार होती. ती म्हटली, पार्वता तुला काही कळतं का? तुझं पोरग 5-5.5 वर्ष वयाचं झालं ना? म्हटले हो. मग टाकी पोराला मराठी शाळेमध्ये. शाळेत गुरुजी सांभाळल की पोराला? शाळेत खायला पण मिळतं. पटलं. दुसऱ्याच दिवशी पोरग मराठी शाळेत टाकून दिलं. म्हणजे आईनं सकाळी 10 वाजता कामाला जावं, जाताना पोरग सोबत न्यावं, शाळेत पोहोचवावं. आईनं दिवसभर काम करावं, सायंकाळी 5 वाजता येताना पोरग सोबत घेऊन यावं. रोज शाळा चालू झाली आहे, आईचं काम चालू झालं. पोरग पहिलीत गेलं, दुसरीत गेलं, 5वीत गेलं, 7वीत गेलं. आणि एके दिवशी आई पोरला शाळेत सोडून गेली आहे. रस्त्यावर काम चालू आहे दगड फोडायचं. आणि त्या रस्त्यानं सोलापूरचे कलेक्टर चालले होते. आता कलेक्टर साहेबांना कोणीतरी स्त्रियांना दगड फोडताना बघितलं. कलेक्टरनं पटकन गाड्या थांबवल्या, काय काम चालू आहे बघायला सुरुवात केली. आता कलेक्टर काम बघायला आलाय म्हटल्यावर त्या कामाचा सुपरवायझर धावत आला, कॉन्ट्रॅक्टर आला, तहसीलदार आला, प्रांत आले, सगळी माणसं धावत आली. कलेक्टर साहेबांना काम बघितलं, सूचना केल्या आणि सूचना करून कलेक्टर आले तसे निघून गेले. पण दगड फोडणारी ही जी स्त्री आहे ती उठून उभी राहिली आणि बाजूला उभी असलेल्या सुपरवायझरला विचारायला लागली की हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर ज्याचं ऐकतो तो तहसीलदार ज्याचं ऐकतो तो प्रांत. ही सगळी लोक या एकट्या माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता? तो सुपरवायझर म्हटला, बाई त्या माणसाला कलेक्टर म्हणतात. ती बाई विचारते, कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हटला, बाई ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि या स्त्रीनं काय केलं, तिनं हातामधलं काम तिथंच फेकलं, घरी धावत आली आहे आणि 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या पोराला घरात घेतलं, त्याचे पटापटा मुखे घेतले आणि त्याला सांगितलं, बाळा आयुष्यात काही नाही करता आलं ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचंय. आता ते पोरग आईला विचारतं, आई कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली, बाळा ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि ते पोरग म्हटलं, आई मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा? त्या पोराची आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते. त्या पोराच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये. ज्यांच्या घराचं छत पावसाळ्यामध्ये गळतंय त्या पोरांना अभ्यास करायचा कसा? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं. मला अभ्यास करायचा आहे, मला कलेक्टर व्हायचंय. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं. आणि ते पोरग एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2008 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचा पोरगा, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, ते पोरग वयाच्या 24व्या वर्षी कलेक्टर पदाची परीक्षा पास झालं. 24व्या वर्षी. कोणाचं पोरग आहे? दगड फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग. आणि हेच बालाजी मंजुळे महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त म्हणून मुंबई मंत्रालयामधून काम बघत होते. 2017 मध्ये आमच्याकडे काही अपंग मुलं आहेत, त्या मुलांच्या कामाकरता मी मंत्रालयात गेलो, त्यांना जाऊन भेटलो, त्याला सांगितलं, साहेब तुम्ही कुठून आला हे आम्हाला सगळं माहिती आहे, तुमचा प्रवास आम्हाला माहिती आहे, मला फक्त तुम्हाला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की तुम्ही इथपर्यंत आलात कशाच्या बळावर? तुमच्या कुटुंबामध्ये कुणीच नाही, शिकवायला कोण नाही, आई रस्त्यावर दगड फोडते, तुम्ही आलात कसे, तुम्ही इथपर्यंत घडलात कसे? त्या माणसानं मला काय सांगितलं माहिती आहे?
त्या माणसानं सांगितलं की मी इथपर्यंत आलो याचं कारण एकच आहे की मी ज्या खुर्चीवर बसतोय ना त्याच्या समोर टेबल आहे, टेबलावरती काच आहे, काचेच्या खाली एक फोटो आहे. त्या फोटोकडे बघितलं की माझ्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ यायचं. मला कळत नव्हतं हा फोटो कोणाचा. मी समोरून खुर्चीवरून उठलो, पाठीमागे आलो आणि त्यांच्या खुर्चीजवळून खाली वाकून बघितलं. तो फोटो कोणाचा? तो फोटो होता त्यांच्या आईचा. म्हणजे आपल्या आईचा फोटो बघितल्यावर जर एखाद्या पोराच्या अंगामध्ये 12 हत्तीचं बळ येत असेल तर इथं माझ्या भगिनी जमल्यात किंवा माझी लहान लहान भावंड जमलीत. आपल्या आईचं स्वप्न काय आहे? आपल्या वडिलांचं स्वप्न काय आहे? आज तुमच्या मांडण्यामध्ये इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही घेतायत ना, पण यामधून तुम्हाला काहीतरी विचार करावा लागेल ना. आपल्याला आयुष्यात काहीतरी व्हायचं आपल्याला ठरवायला लागेल. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायला लागेल. आपले वडील जे राब राबतायत, आपल्या बापाचे कष्ट आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन होत नाहीत. लक्षात घ्या, जिजाऊंचा ज्या मराठवाड्यामध्ये मी बोलतोय ना, माझ्या माता भगिनींना पोरांच्या शिक्षणाकरता कुठेही जायची तयारी असली पाहिजे. का? कारण आता जिजाऊ हा मराठवाडा कोणाचा आहे? शहाजी राजांचा आहे. जिजाऊ कुठले आहेत? विदर्भामधले आहेत. म्हणजे मला एक उदाहरण सांगा, विदर्भामध्ये जन्मालेले जिजाऊ या मराठवाड्यामध्ये आल्यात. मराठवाड्यामधून स्वराज्य उभं करायकरता पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामधून जिजाऊंनी शेवटचा श्वास हा कोकणामध्ये घेतलाय. म्हणजे एका जन्मामध्ये आमची जिजाऊ संपूर्ण महाराष्ट्र फिरली आणि शिवबा उभा राहिला. आम्ही आमच्या पोरांकरता काय करतोय हे सांगायला लागेल, पोरांना हे शिकवायला लागेल. आणि त्याकरता पोराला धरून बसा, त्याला विचार द्या. आणि बघता बघता या मातीतला तो सगळ्यात दुर्दैवी दिवस उगवला. तारीख होती 3 एप्रिल 1680. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि बातमी कानावर पडली आहे औरंगजेबाच्या हिराला. त्याला समजलंय की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून. त्यानं काय करावं आणि निघालाय वेगानं कुठं? औरंगजेबाच्या छावणीवर. का? त्याला सांगायचं औरंगजेबाला की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय आणि तो वेगानं बादशाहच्या छावणीवर निघालाय. छावणीवर आलाय आणि समोर बघितलं बादशाह औरंगजेब नमाज पडतोय. औरंगजेब नमाजामधल्या पवित्र ओळी म्हणतोय. औरंगजेबाचा नमाज सुरू आहे, बादशाहचा नमाज संपला. बादशाह बाहेर आला आणि तसे या स्वरानं सांगितलं, हुजूर हुजूर हुजूर, वो मरगठ्ठा शिवाजी मर गया, वो काफर शिवा मर गया. आणि औरंगजेबाने काय करावं? औरंगजेबाने या स्वाराच्या फारकन थोबाडीत मारली आणि औरंगजेब कलाडला. चुप बैठ कमीने. औरंगजेबानं दोनही हात वर केले आणि औरंगजेब म्हणतोय, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. म्हणजे फक्त इथल्या शेतकऱ्यांनीच नाही, इथल्या कष्टकऱ्यांनीच नाही, जो शत्रू म्हणून आलाय त्यानं सुद्धा आपला गौरव करावा. असा हा आमचा शिवाजी राजा. आम्ही काय घ्यायचं शिवाजी महाराजांकडून? आम्ही काय शिकलो? काय केलं शिवाजी महाराजांनी? सगळं बाजूला ठेवा. आता अफजल खान मारला, चाळीसते खान कापला, सुरत बेसुरत केली, हे सगळं सोडलं ना तरी चालेल. पण मी एक सांगतो तेवढं लक्षात ठेवा, 1661 साली शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे महाराष्ट्रामध्ये आलेत ना, त्यावेळी आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेऊन नाचला शिवाजी राजा. आपल्या आईचा एक शब्द खाली पडू देत नव्हता शिवाजी राजा. स्वराज्य उभं करायचंय हे स्वप्न शिवाजी महाराजांच्या आईचं आहे, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आहे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून संपूर्ण आयुष्याचं रणांगण करून गेलाय शिवाजी राजा. तर आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून प्राणाचं बलिदान करून गेलाय संभाजी राजा. आम्ही काय करतो आमच्या आई करता? आम्ही काय करतो आमच्या वडिलांकरता? आजकाल आमची पोरं म्हातारपणी आई बापाचे वाटे पाडतात. कसे? म्हातारा थोरल्याकडं, म्हातारी धाकट्याकडं, मधला रिकामा. का? त्याला त्रास नको म्हणून. काय मी लक्षात घ्या काय शिकतोय आम्ही, काय देतोय? मला एक सांगा, आता इथं तुम्ही एवढे सगळे बसलेत, आता माझ्या माता भगिनींनो आपल्या सगळ्यांचे उपवास असतील, बरोबर? मी पण वारकरी संप्रदायामधला आहे. आपण उपवास करतो 9 दिवस, बरोबर आहे? आता मला एक सांगा, आपल्या अनेक लोक इथं असतील, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. तुम्ही आणि मी आपण वारकरी संप्रदायामधले माणसं आहेत. आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. माझी आई पंढरपूर पर्यंत पायी जाते आहे. माझा बाप गळ्यामध्ये टाळ घेऊन पंढरपूर पर्यंत जातोय. माझी आई डोक्यावर तुळशी घेते, पंढरपूर पर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत माझी आई तिथपर्यंत नामदेव तुकोबाचं नाव घेत माझी आई पंढरपूर पर्यंत जाते. बाप हातामध्ये टाळ, वीणा, मृदुंग घेऊन आषाढी कार्तिकीला पंढरपूर पर्यंत जातोय. आता मला एक सांगा, आम्ही पंढरपूरला कशाला जातो? कोणाला भेटायला जातो? पांडुरंगाला, बरोबर आहे? पांडुरंग कोणाला भेटायला आला होता? तुम्हाला, मला. कोणाला? पुंडलिकाला. काय केलं पुंडलिकाने? पुंडलिकाच्या एका मांडीवर आईचं डोकं आहे, दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं आहे.
आई बापाचं डोकं पुंडलिक दाबतोय आणि विठ्ठल भेटायला आलाय आणि विठ्ठल विचारतोय पुंडलिका, अरे मी तुला भेटायला आलोय. पुंडलिक म्हटला विठ्ठला थांब, माझी आई झोपली आहे, माझे वडील झोपले, तर माझ्या आई वडिलांची झोपमोड होता कामा नये. विठ्ठला थांब. आणि विठ्ठल विचारतोय पुंडलिका, अरे मी थांबू कुठं. पुंडलिकानं काय केलं, बाजूला वीट पडली होती, वीट उचलली, घेतली, विठ्ठला समोर फेकली आणि सांगितलं विठ्ठला त्या विटेवर जाऊन विटेवर उभा राहा. आजही जाऊन बघा पंढरपूरमध्ये पांडुरंग कशावर उभा आहे, विटेवर. कोणाला भेटाय करता आला होता, पुंडलिका करता. काय केलं पुंडलिकाने, आई बापाची सेवा. आणि हे मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबारायानं गाथेमध्ये लिहिलं. तुकाराम महाराज म्हणतायत, माय बापे केवळ काशी तेरे न जावे तीर्थाशी. पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे ठेले, कैसा होई सावधान चित्ती धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. आई बापच देव आहे हे ज्याला समजलं ना, तर जगातल्या कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. आम्हाला हे सांगता आलं का पोरांना, आम्हाला हे घडवता आलं का. आणि नाही घडवता आलं म्हणून पिढी बरबाद झाली आहे. नाही घडवता आलं, मला मी तुम्हाला लांबची उदाहरणं देतच नाही, मी तुम्हाला तुमच्याच गावांमध्ये उदाहरण सांगतोय. म्हणजे पत्ता ऑक्टोबर 2021 मध्ये तुमचा औरंगाबाद संभाजीनगर पलीकडे औरंगाबाद जुनं, बरोबर आहे. संभाजीनगर औरंगाबाद मध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे नावाच्या प्राध्यापकाचा खून झाला होता, बरोबर आहे. प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे, बरोबर आहे नाना सर. कोण होते डॉक्टर, ते इंग्रजी विषयाचे त्या ठिकाणी विभाग प्रमुख आहेत. त्याची बायको प्राध्यापिका आहे, हा माणूस प्राध्यापक आहे. रोटरी क्लब मध्ये काम करतोय, शिवजयंतीला काम करतोय, सगळ्या उत्सवांमध्ये एकत्र येतोय. मुलगा लॉचं शिक्षण म्हणजे कायद्याचं शिक्षण घेतोय. आणि रात्री दरोडा पडल्याचं भासवलं गेलं, माणसाच्या डोक्यामध्ये रॉड घालून त्या प्राध्यापकाची हत्या झाली. पोलीस यंत्रणेला कळत नव्हतं. दरोडा म्हणावं, चोरीला काही गेलं नाही. खून म्हणावं, मारलं कोणी सापडत नाही. कोणी म्हटले सीआयडी चौकशी करा, कोणी म्हटले सीबीआय बोलवा, कोणी म्हटले इन्व्हेस्टिगेशन करा. सगळे तपास केले, पोलिसांना काहीच सापडायला तयार नाही. 8 दिवसानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे यांचा 18 वर्षाचा जो पोरगा आहे हा रोज काहीतरी वेगळं सांगतोय. त्याला विचारलं वडील कधी आले होते, कधी झोपले, काय करत होते, तो रोज वेगळं सांगतोय. शेवटी पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि त्यावेळी 18 वर्षाचं ते पोरगं बोलायला लागलं काय, की माझ्या वडिलांचं माझं जमत नव्हतं. बाप घरामध्ये आला का मी बाहेर जायचो आणि मी घरामध्ये आलो का बाप बाहेर जायचा. त्यामुळे आम्ही एकमेकाशी 2-2 वर्ष बोलत नव्हतो. एके दिवशी मला राहावलं नाही आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणाला मारायचं कसं हे मोबाईलवर बघितलं. एके दिवशी रात्री घरातल्या डंबेल्सनी माझ्या बापाला मारला, नसा जे आहेत त्या चाकून कापून टाकल्या, सगळं पलीकडच्या विहिरीत नेऊन टाकलं. का झाली वेळ, काय शिकतोय आम्ही, काय देतोय आपल्या पोरांना, कुठली पिढी घडवायची आपल्याला, काय विचारणं घडवायचं, याचं चिंतन तुम्हाला आम्हाला करायला लागेल. म्हणजे मुलांच्या हातामध्ये मोबाईल जो आहे ना, हा मोबाईल वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे, पण त्याचा वापर जो होतोय ना तो वाईट आहे, हे तुम्हाला चिंतन करायला लागेल ना. या इथून पुढे जा, तुमचं औरंगाबाद संभाजीनगर सोडला की अहमदनगर जिल्हा लागतो. श्रीरामपूर कोपरगाव आहे तुमच्या पलीकडच्या, इथून पलीकडच्या रस्त्याला गेला की श्रीरामपूर कोपरगाव आहे. कोपरगाव मधली दर्शना पवार नावाची मुलगी आहे. बाप कोपरगावच्या संजनी साखर कारखान्यावरती एका ट्रकवरती ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर असताना बाप पोरीला घडवतोय. मुलीला शिकवलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये मुलगी असेल ना, आपल्या मुलींना शिकवा. लक्षात ठेवा, मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येत नाही. मुलगी जन्माला यायला आई आणि बाप भाग्यवान असायला लागतात. भाग्यवान आई बापाच्याच पोटी पोरगी जन्म घेते, कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही. तुमच्या मुलींना शिकवा, पण चांगला विचार पण आपल्याला द्यावा लागेल. काय द्यावं लागेल, की दर्शना पवार नावाची मुलगी 12वी पास झाली, ग्रॅज्युएट झाली आहे आणि मुलगी विचार करते की पुण्याला जाऊन 1 वर्ष क्लास करावे. बापानं दिवस रात्र एक केले, 18 तास गाडी चालवली. मुलीनं क्लास पूर्ण केला एमपीएससीचा पुण्यामधून. मुलगी घरी आली आहे. 2 वर्ष घरामध्ये कोंडून घेतलं, 2 वर्ष अभ्यास केला आणि मुलगी 1-2 महिन्यापूर्वीची घटना आहे. मुलगी आरएफओ झाली. आरएफओ म्हणजे काय, रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वनाधिकारी. म्हणजे ही मोठी पोस्ट, सुपर क्लास 1 लेवलची पोस्ट मुलीनं मिळवली आहे आणि अख्ख्या गावात मुलीचे सत्कार झाले, तालुक्यामध्ये सत्कार झाले, मिरवणूक निघाली पोरीची. पोरी सोबत बापाच्या गळ्यामध्ये हार पडले. बापाला इतकं समाधान वाटलं की पोरीनं नाव कमवलं रे माझ्या. आणि त्या पोरीचा पुण्याच्या ज्या क्लासमध्ये पोरगी शिकत होती त्या क्लासने एक रविवारी सत्कार ठेवला. मुलीने सांगितलं की बाबा मी सत्काराला जाते, रविवारच्या दिवशी मैत्रिणीकडे मुक्काम करेल, सोमवारी परत येणार. मुलगी सत्कारा करता गेली आहे. सत्कारा करता गेलेली पोरगी रविवारी सत्कार स्वीकारला आणि रविवारी दुपारी मित्रासोबत राजगडाकडे फिरायला निघून गेली. फिरायला गेलेली पोरगी परत घरी आलीच नाही.
सोमवार उगवला बाप वाट पाहतोय पोरगी आली नाही, मंगळवार बाप फोन लावतोय पोरगी येत नाही, बुधवारी बाप तिथे गेलाय, सगळ्या पोलीस स्टेशनला सांगितलं की माझी पोरगी 2 दिवसापूर्वी आहे पुण्यामध्ये आली, सापडलीच नाही. सगळ्यांनी शोध घेतला, 5 दिवस पोरगी सापडली नाही. शनिवारी संध्याकाळी राजगडाच्या पायथ्याशी त्या पोरीचं प्रेत सापडलं. कुत्र्यांनी लांडग्यांनी कुठतरी बोटं खाल्लेली, पाय तोडलेली आणि त्या प्रेताला ससून हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. पोस्टमार्टम ज्या दिवशी चालू होतं ना त्या दिवशी फादर्स डे होता, फादर्स डे. आणि फादर्स डेच्या दिवशी तो म्हातारा बाप त्या बाहेर त्या पोस्टमार्टम डिपार्टमेंटच्या बाहेर बाकड्यावर बसला होता आणि एकच सांगत होता की मी जे आयुष्यात कमावलं होतं ती माझी पोरगी होती, माझी पोरगी गेली, माझा जगून फायदा नाही, तिच्यासोबत मला सुद्धा जाळून टाका. का झालं असं? कोणी फेकलं तिला? मित्रासोबत फिरायला गेली, कोणत्या मित्रानं राजगडावरून धक्का मारला, खाली ढकलून दिलं, लग्न करत नाहीस म्हणून. दोष कोणाचा आहे? दोष पोरीचा आहे का? नाही. दोष पोराचा होता का? त्याचाही नाही. दोष कोणाचा आहे? दोष व्यवस्थेचा आहे. म्हणजे स्त्री जी आहे ती फक्त वापराय करताच असते, स्त्री जी आहे ती उपभोगाय करता असते. हे जे आम्हाला शिकवलं गेलं ना ते आम्हाला मुलांच्या काळजावरून बाजूला काढायला लागेल. त्यांना शिकवायला लागेल संस्कार काय आहेत, त्यांना शिकवायला लागेल विचार काय आहेत. आम्हाला ते कराय करता कार्यक्रम आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, इथं आलायत ना, एवढा वेळ बसला तर तास सव्वा तास झाला मी तुमच्या समोर बोलतोय, काहीच नका, सगळं विसरून गेला तरी चालेल. मी तुम्हाला जे काही सांगितलं ना सगळं विसरून जा. फक्त एक गोष्ट काळजावर करून ठेवा. घरी गेलात ना की आपल्या पोराला सांगा, बाळा आयुष्यात काही नाही कमवलंच ना चालेल, पण बाळा जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार तुला मिळवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार? अजिबात नाही आहे. मॅगेसेस? कधीच नव्हता. ऑस्कर? किरकोळ आहे. भारतरत्न? अजिबात नाही. मग जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता आहे? जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी आमचं पोरगं बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरगं यश मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरगं पहिल्या क्रमांकानं पास होतं, आमचं पोरगं नोकरीला लागतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, बापाच्या पाया पडतं आणि त्या आईला सांगतं, आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मला बक्षीस मिळालं, आई मी नोकरीला लागलो, बाबा हा माझा पहिला पगार आहे. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामधून जो आनंदाचा अश्रू बाहेर पडतो ना तो जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, सगळ्यात मोठा. आपल्या पोरानं तो मिळवायला हवा. जर तुम्हाला मुलगी असेल ना तर आपल्या मुलीला सांगा, बाळा आयुष्यात तुला काही नाही कमवता आलं ना चालेल, पण बाळा जगातली सगळ्यात मोठी संपत्ती तुला कमवायची आहे. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? आपला बाप. माझ्या भगिनींनो, अनेक तरुण माझ्या भगिनी मला या ठिकाणी दिसत आहेत. मी तुम्हाला सांगतो की जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? आपला बाप गरीब असताना चालेल, आपला बाप शेती करून आपल्याला शिकवत असताना चालेल, आपली आई भाजीला तेल कमी आहे म्हणून अर्ध्या पोळी भाजीमध्ये स्वयंपाक करत असती ना चालेल, आपला बाप फाटलेलं पनीर शिवून वापरत असताना तरी चालेल. फक्त आपल्या वागणुकीमुळं आपली आई आणि आपले वडील त्यांची मान समाजात खाली झुकणार नाही याचा विचार करणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी संपत्ती कमावणं ही तुम्हा आम्हाला कमवायला लागेल. आणि त्याकरता हा कार्यक्रम आहे. त्या धर्ममंडप ज्याला आपण नाव दिलंय ना, अरे खरा धर्म हाच आहे. खरा धर्म साने गुरुजींनी सांगितला, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म गाडगेबाबांना तुम्हाला आम्हाला शिकवला. काय? जो भुकेला आहे ना त्याला अन्न द्या, जो तहानलेला आहे ना जो त्याला पाणी द्या, जो निवास्त्र आहे ना त्याला वस्त्र द्या, आणि ज्याला कोणी आहे ना त्याला प्रेम द्या. हे आम्हाला आमच्या संतांनी महापुरुषांनी शिकवलं. हा धर्म आचरणामध्ये आणायचा असेल ना तर आमची पिढी आम्हाला घडवायला लागेल. पण आमचं, माझ्या माता भगिनींनो, तुमचा आमचाही दोष आहे. आम्ही काय केलं माहिती आहे? आम्ही आमची घरं मोठी करून घेतली. जरा उसाला भाव मिळाला, जरा सोयाबीनचा भाव आला, जरा कापूसला पैसे मिळाले तर आमची आई म्हणते काय, आता पंखा नको, आता कूलर पाहिजे, आता कूलर नको, आता एसी पाहिजे, आता माठाचं पाणी नको, आता फ्रीजचं पाणी पाहिजे. केलं पाहिजे. छोटा टीव्ही नको, एलईडी पाहिजे, सगळं करा. पण मला एक सांगा, आपल्या घरामध्ये मी जर का म्हटलो की तुमच्या घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत ज्या तुमच्या मुला करतायत पण तुमच्या पोरानं घडवावं असं एखादं पुस्तकाचं कपाट तुमच्या घरामध्ये आहे का? पोरं कशी घडणार आहे? मोबाईल वाचून पोरं, मोबाईल बघून पोरं घडतात का? मोबाईल बघून नाही ना घडू शकत पोरं. पण पोराचाही दोष नाही. म्हणजे आपासाहेब परिस्थिती अशी आहे की आई रील्स बघते इंस्टाग्रामवर, बाप रील बघतोय फेसबुकवर. म्हणजे पोराला पोरीला वाटणार आहे की आपलीच आई ना आपलाच बाप फेसबुकला आणि इंस्टाग्रामला रील्स बघतोय, मग आपण रील्स बनवायला हरकत काय आहे? मग तुम्ही विचार करायचा की आपल्या पोराला रील स्टार बनवायचंय का रिअल स्टार बनवायचंय हे चिंतन करा, हा विचार करा. आणि हे तेवढ्याच करता हे एवढं सगळं. बराच वेळ झाला तुम्ही मला 1 तास म्हटले, मी सव्वा तास चालवलं, पण परिस्थिती अशी नव्हती. हे पण मशीन आहे, रोजच आहे, रोजच कुठतरी थांबायला लागेल. पण मी मगाशी तुम्हाला म्हटलो की आम्ही तरी काय यायचं. मी
तुम्ही म्हणाल आता आमच्या गावात तुम्ही आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ, मानधन देऊ, तेवढ्या करता माझ्या भावांना बहिणींना अजिबात नाही. म्हणजे माझाही घर आहे, दार आहे, जमीन जुमला सगळं आहे. पुण्यामधल्या चांगल्या नामवंत कॉलेजला मी पण लेक्चरर आहे. त्याचसोबत तुमची मुलं जिथं शिकतात ना, जी पुस्तकं जी हातामध्ये असतात, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, त्या मंडळावर सदस्य म्हणून काम करतोय, अनेक संस्थांवर काम करतोय. सगळं घरदार सगळं व्यवस्थित आहे. मागचे 12 दिवस झाले अजून घरी गेलो नाही. मग का आम्ही तरी घरापासून का बाहेर राहावं, का फिरावं, कशा करता फिरावं? याचं कारण असं आहे की ज्यांना आई आणि वडील नाहीत किंवा राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर अशी आई वडील नसणारी अनाथ मुलं सांभाळायचं शिकवायचं काम हे मागच्या 11 वर्षापासून आम्ही करतोय. मी तुम्हाला आल्या सांगितलं की माझ्याकडं राज्यभरामधली आई वडील नसणारी 128 अनाथ मुलं आहेत. माझ्या 3 मुलींची लग्न झाली, तर मला 2 नातू सुद्धा आहेत. हे मागच्या 11 वर्षामध्ये आणि त्या संस्थेच्या माध्यमातून उभं केलेलं आम्ही काम आहे. हे का करायला लागलं? कारण समाजातली परिस्थिती तशी आहे, समाजातली अवस्था ती आहे. मी तुम्हाला तुमचं उदाहरण सांगतो, तुमच्याच जिल्ह्याचं उदाहरण सांगतो आणि थांबतो. पलीकडे आपलं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आहे. नाशिक जिल्ह्यामधल्या शहादा तालुक्यामधली एक मुलगी औरंगाबादला दिली आहे. औरंगाबाद संभाजीनगरला याच आपल्या सिंगल रोडला मध्ये तर बंगला आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवरा बायको सगळं आनंदामध्ये चाललंय, गुन्ह्या गोविंदाने चाललंय. मुलगा झाला, मुलाचं नाव ठेवलं सिद्धेश. मुलगी झाली त्यानंतर 2 वर्षांनी मुलीचं नाव ठेवलं त्रिशा. तुम्हाला मी जे नावं सांगतो तुम्ही गुगलला जाऊन सर्च केलं, माझ्या फेसबुक वॉलला बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल. 12 जानेवारी 2021 ला ही मुलगी आम्ही आमच्याकडे घेतली. का घेतली? याचं कारण असं आहे की सगळं आनंदामध्ये चालू आहे. दोन्ही मुलं झाली. मुलगा 5 वर्ष वयाचा झाला, मुलगी 3 वर्ष वयाची झाली. आणि एके दिवशी रात्री झोपताना नवऱ्यानं बायकोच्या मोबाईलमध्ये काहीतरी मेसेज बघितले असतील. काय बघितलं कुणास ठाऊक, संशय आला. दुसऱ्या दिवशी नवरा घरी आलाय. दिवसभर रात्रीचं जेवण झालं, सगळं कुटुंब झोपी गेलं. नवरा झोपलाय, बायको झोपली आहे, दोघंही मुलं झोपलेत. आणि रात्री 1-2 वाजता नवरा उठला, बॅगेमध्ये चाकू आणला होता, चाकू काढला. बायको झोपली होती, तिच्या मानेवर उशी दाबली तोंडावर आणि चाकू मानेचं त्या बायकोच्या मानेवर फिरवायला सुरुवात केली आहे. ती ओरडती, आवळ्या मारतीये, किंचाळ्या ठोकतीये, पण तिचा आवाज बाहेर येऊ दिला गेला नाही. त्या बायकोचा गळा कापला. त्या स्त्रीच्या अंगामधलं रक्त तसंच वाहतंय. दोनही पोरं झोपलीत. नवरा घरातून बाहेर आला, घराला कडी लावली, कुलूप लावलं, निघून गेला. सकाळ झाली, 7 वाजले. पोरं उठलीत आणि पोरं आईला उठवतायत. आता 4.5-5 वर्ष वयाचं पोरगं, 3 वर्ष वयाची पोरगी, त्यांना मरण काय कळतंय? त्यांना वाटतं आपली आई झोपली, ते उठवतायत. अख्ख्या घरात रक्त वाहतंय, पण पोरं आई उठायला तयार नाही. बरं, त्या पोरांचा आवाजही बंगल्याच्या बाहेर जायला तयार नाही. काय करावं कळत? आणि 24 तास पोरं आईच्या प्रेताजवळ बसून आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पलीकडच्या बंगल्यातली एक म्हातारी बाई दूध घ्यायला निघाली होती. तिनं बघितलं खिडकीजवळ कोणीतरी रडतंय आणि म्हातारी कुणीची पुढे आली आणि बघितलं की बंगल्याला तो कुलूप आहे. समोर पोरं क्रिकेट खेळत होती. तिनं आवाज दिला, पोरावं जरा इकडे या रे. इथं आतमध्ये कोणीतरी रडल्याचा आवाज येतोय, बंगल्याला कुलूप दिसतंय, बघा काय चालू आहे. पोरं जवळ आली, खिडकीमधून इकडून तिकडून बघायला सुरुवात केली. काच फोडली आणि त्यावेळी पोलीस बघितलं की आतमध्ये रक्त वाहतंय. पोलिसांना बोलवलं, डिपार्टमेंट आलं, कुलूप तोडलं. त्या स्त्रीवरती अंत्यसंस्कार झाले. त्या नवऱ्याला अटक झाली. पण प्रश्न असा आहे, नवरा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये आहे, बायको निघून गेली आहे. प्रश्न असा आहे की तो 5 वर्ष वयाचा सिद्धेश आणि 3 वर्ष वयाची त्रिशा, यांना सांभाळायचं कुणी, शिकवायचं कुणी, जगवायचं कुणी? अभिमानानं सांगतो, मागच्या 3 वर्षापासून हे दोनही मुलं आमच्याकडे दत्तक आहेत आणि या दोनही मुलांना शिकवायचं, सांभाळायचं काम आम्ही करतोय का? आमची पोरं आहेत, आमच्या कष्टकरी दिती, ज्यांना कोणी नाही ना ते आमची पोरं आहेत. आज मी तुम्हाला तुमच्या मांडण्यामध्ये सांगतो की तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या परिसरामध्ये, नातेवाईकांमध्ये, ओळखीमध्ये कुठेही कोणी असा मुलगा असेल की ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, अशी मुलं असतील ना, त्याचा संपर्क माझ्याशी करून द्या. तिथं माझा नंबर तुमच्या अनेकांकडे, आमचे कृष्णा शिरसाट असतील किंवा इतर सगळे जे असतील या सगळ्यांकडे माझा, अनेकांकडे आमचा नंबर आहे. आमची शून्यामधून आलेली संपूर्ण टीम आहे, त्यांच्याकडे नंबर आहे. कुणाकडून नंबर घ्या. मुलगा असेल ना, मुलाचं 12वी पर्यंत शिक्षण, मुलगी असेल ना, लग्नापर्यंतचा सगळा खर्च आम्ही करू का? आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये उद्योगपतींना जगवणारे अनेक आहे. अरे अंबानी, बिर्ला, टाटाला सांभाळणारे खूप आहे. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या पोरांना सांभाळायचं कुणी? ते काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. हे तुम्ही करू शकत नाहीत ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पोरांना घडवा, तुम्ही तुमच्या पोरांना शिकवा, वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. आज इथं कीर्तनही अनेक दिवस चालू आहे. मला सांगा, साधं उदाहरण सांगतो आणि थांबतो. मला एक सांगा, मला जर का कोणी विचारलं की यशवंत गोसावी तुम्हाला कोणता कीर्तनकार आवडतो, मी सांगतो भारतात अनेक कीर्तनकार होतील, पण भारतामध्ये एकच कीर्तनकार असा झाला की ज्याच्या कीर्तनाला जगात तोड नाही. ते कीर्तनकार म्हणजे गाडगे बाबा. तसा कीर्तनकार पुन्हा झाला नाही. काय सांगितलं गाडगे बाबांनी? गाडगे बाबा एका गावात आले, परिसर साफ केला,
मंदिर साफ केलं आणि गाडगे बाबा मंदिरात जाणार, तसा गावातला ग्रामस्थ धावत आला, म्हटले बाबा थांबा, मंदिरात जाऊ नका. म्हटले का? बाबा मंदिरात अंधार आहे, मी दिवा आणतो, देव दिसला तर पाहिजे. गाडगे बाबांनी त्या माणसाचा हात पकडला आणि त्याला विचारलं, अरे बाबा तुझा देव बघाले जर दिवा लागते तर देव मोठा का दिवा मोठा रे? हा माणूस म्हटला, बाबा तुम्हाला एवढं माहिती आहे? म्हटलं मग एक सांगा. म्हटले काय? बाबा मला आयुष्यात काहीतरी व्हायचंय, मी काय व्हावं? त्यावेळी गाडगे बाबा सांगतायत, आयुष्यात काहीतरी व्हायचंय ना, अरे मग कलेक्टर हो. हा माणूस म्हटला, बाबा नाही, आता वय राहिलं नाही, आता कलेक्टर होता येत नाही, आता काय व्हावं? त्यावेळी गाडगे बाबा सांगतायत, आयुष्यात काहीतरी व्हायचंय, वय राहिलं नाही, कलेक्टर होता येत नाही, अरे मग एक काम कर, कमीत कमी कलेक्टरचा बाप हो. आम्हाला ते व्हायला लागेल. आम्हाला नाही होत आलं ना, आपल्या पोरांना करा, वाचायला शिकवा आणि त्याच करता खऱ्या अर्थानं मांडण्याच्या मातीमध्ये हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी लावला. आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य सन्माननीय प्रभाकरजी लक्ष्मण शिरसाट, प्रेमराजी त्र्यंबक दफळ, कौतिक दादा लोखंडे, विचारपीठावर असणारे सन्माननीय आप्पासाहेब असतील, नानासाहेब पालोदकर असतील, कृष्णा शिरसाट, संपूर्ण टीम असेल, या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला सांगतो की एवढा सुंदर कार्यक्रम घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी बदललं पाहिजे, विचार बदलले पाहिजे, परिस्थिती बदलली पाहिजे. आणि जे तुम्हाला वाटतं ना तेच मला वाटतं. म्हणजे मला आणि तुम्हाला वाटतं की आणीबाणीच्या काळामध्ये दुष्यंत कुमार नावाचा एक कवी लिहित होता. तो म्हणतो काय? हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त है कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर शहर, हर नगर, हर गली, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश यह है कि यह सूरत बदलनी चाहिए. अरे मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. आणि तीच आग तुमच्या काळजात पेटावी याकरता हा सगळा प्रपंच या ठिकाणी चालू आहे. खरं तर या ठिकाणी थांबतो आणि मांडणावासियांना शब्द देऊन जातो. आता मी काही राजकीय कार्यकर्ता नाही, कारण आजकाल लोकांचा समज असा आहे की राजकीय क्षेत्रातील लोक बोलतात पण करत नाहीत असं लोकांना वाटतं. पण मी सामाजिक चळवळीमधला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी जे बोलतो ते करतो. आणि त्यामुळे आज तुम्हाला शब्द देऊन जातो की आज या नवरात्र उत्सवाच्या 5व्या माळेच्या निमित्तानं आज तुम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर मांडायकरता मला या ठिकाणी बोलवलं. थोडासा उशीर झाला पण मी इथं तुमच्याकरता वेळेत आलो. तुम्ही सांगितलं